मी आलो आहे कुडाळ तालुक्यामधल्या म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या अणाव गावामध्ये असलेल्या आनंदाश्रय या एका वृद्धाश्रमामध्ये व्यवस्थेमध्ये आणि जीवन संजीवन सेवा ट्रस्ट आनंदाश्रय अणाव या नावाने यांची संस्था आहे आणि या संस्थेतर्फे हा वृद्धाश्रम हा इथे चालवला जातो असं मला समजलं आहे। मी आता आतमध्ये गेलो की बाकीच्या सगळ्या डिटेल्स आपल्याला सांगतो। आज माझ्यासोबत आहे आमचे कॅमेरामन आहेत विजय पाडावे आहेत, त्याचप्रमाणे माझे मित्र म्हस्के साहेब आहेत, गुरुनाथ कुडव आहेत आणि निलेश विलणकर हे घेऊन आलेले आहेत। आणि आता या इथे सुरुवातीलाच आपल्याला इथे दिसतंय दत्तगुरूंचं या इथे हे मंदिर दिसतंय आणि हे मंदिर आहे सद्गुरू मंदिर, हे दत्त मंदिर श्री गुरुदेव दत्त आणि वरती श्री स्वामी समर्थ। पाऊस पडून गेलेला आहे आणि इथे आता जरा उघडीप झालेली आहे। तसं बघितलं तर मुख्य रस्त्यापासून हे ठिकाण बरंच आतमध्ये आहे आणि इथे जे व्यवस्था पाहतात ते बबन काका परब हे माझ्या परिचयाचे आहेत, एका वेगळ्या कारणामुळे परिचयाचे झाले होते आणि आता मी या ठिकाणी आलो आहे। ही इथे भारती रघुवीर मंत्री यांच्या स्मरणार्थ ही इथे जागा त्यांनी केलेली दिसते। काय आहे ते आपल्याला हळूहळू समजेल। आणि हा आनंदाश्रय हा इथे फलक आहे अणाव मयेकरवाडी हे कार्यालय आहे आणि इथले बबन काका जे परब आहेत त्यांना मी म्हटलं होतं आज मी येतो म्हणून आणि ह्या इथल्या व्यवस्थापिका आहेत। आपलं नाव काय बाई? विद्या वारंग। विद्या वारंग। ओके, आपण या इथे नर्स आहात का? ठीक आहे, आम्हाला जरा माहिती द्या फक्त व्यवस्थित। हा इथे प्रशस्त हॉल आहे, या इथे सगळ्यांना एकत्र बसता येईल वगैरे असा। आणि इथे मला समोर दिसतंय ते आनंदाश्रयचं स्वयंपाकघर, ते आता बघूया आपण। आता पहिल्यांदाच स्वयंपाकघर दिसलं म्हणून मी स्वयंपाकघरामध्ये आलो। बाकीची व्यवस्था त्या म्हणतात आधी आपण तिकडे बघूया, पण ते आपण बघूया नंतर। इथे फ्रीज आहेत व्यवस्थित, या इथे भरपूर जागा आहे किचनला तसं म्हटलं तर। आणि या इथे आजी इथे चपात्या करतायत, पोळ्या करतायत बसून। ही इथे प्रार्थना लावलेली आहे, खरा तो एकची 2 वेळा प्रार्थना होते इथे। कॉमन व्यवस्था आहे आणि ही नावं लावलेली ती कुणाची आहे? म्हणजे प्रत्येकाला डेडिकेट केलेला आहे एक बेड आणि मग त्यांचं सामान या इथे बाजूला ह्याच्यामध्ये ठेवायचं की काय कपाट देतं आणखी? इजीधर रॉड्रिक, सत्यवान कदम, विश्वास जोशी, विश्वनाथ सावंत आहेत, हे सर्व मंडळी इथे आता आहेत। भागोजी दळवी, यशवंत कोळंबकर, विठ्ठल मयेकर, यांचं काय नाव? तुम्ही इथे राहता की व्यवस्थेला आहात? काय नाव आपलं म्हणाले? विठ्ठल सकाम सामंत। सामंत? कुठलं गाव कुठलं? आम्ही अडुल्याचे सामंत। मग इथे किती वर्ष राहत आहे? इथे मी 2 वर्ष। व्यवस्था कशी आहे? जेवण वगैरे चांगलं आहे? आणि सकाळी न्याहारी असते? आज काय होतं न्याहारीला? पोहे होते ना? पोहे होते। वय किती आता तुमचं? 65। अच्छा अच्छा, 2 वर्ष इथे राहताय। मग गावाकडे काय घर बीर आहे? माझं घर आहे। मी होतो पहिल्या सुरुवातीला देरवण हॉस्पिटलला सुपरवायझर होतो, वालावकर हॉस्पिटल। हा, त्यांचा नातेवाईक वालावलकरांचे नातेवाईक? कमलाकर त्यांचा जावं, त्यांचे जावई। आणि मग बाकी मंडळी? माझे सगळंच गेलं घरात। इथेच वाढली माझी मिसेस, वडील तिकडे वाढले मुंबईला, मिसेस इथेच वाढली, आई आणि इथेच वाढली। डेरवणच्या ह्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये सर्व्हिसला होतात आणि होतो मी। हां हां हां। आणि मग आता हॉस्पिटल सांभाळायला। आणि मग वालावलकरांचे तुम्ही जावई आणि आता इथे राहताय। बाकी इथे राहिल्यावरती तुम्हाला काय वाटतं? घरच्यासारखं वाटतं? सोबतीला माणसं बरी आहेत? बरं, इथे संडास बाथरूम किती आहेत? मग 2 आहे। इथे 2 आहेत आणि खाली 2। ओके, हे आता जे इथे मंडळी आहेत ही निराधार आहेत सगळी? सगळी निराधार आहे। मग त्यांचं पेमेंट वगैरे कोण करणार? कोण नाही? ते आता दानशूर माणसं येतात, दान करतात, त्याच्यावर चाललेलं आहे। अच्छा अच्छा अच्छा। यांचं कसं नाव आहे? काय काका? सोनू नागवेकर। हा, ते पहिलाच बोर्ड आहे तुमचा, सोनू नागवेकर। गाव कुठलं मग? आचरा। आचरा? मग तुम्ही सिंधुदुर्गातले? मग थंय गावाकडे कोण? कोण नाही। कोण नाही म्हणा? हय कोणी आणल्या? कोण नाही। कोणी आणल्या? कोण नाही। कोण नाही म्हणा? हय इला? हय कोणी आणल्या? कोण नाही। कोण नाही? कोण नाही।
वाडीतला एक माणूस होता आणि भाऊजी होते. तुमका आता काय मिळकतीचा मार्ग नाही, मग हय जाता. हय आता बरा वाटता. जेव खाऊची सोय व्यवस्थित होता. ओके ओके. पैशा बिशासाठी काय अडवत नाही ना कोण? पैशाची गरज नाही. ठीक आहे. डोक्यावर पंप फिरता ना, त्या लाईटीचा बिल भरूचा लागता. आम्ही काहीतरी कुठनं तरी आणतात नाही भरतो. तुमका गरज नाही ह्या सत्य त्याच्यातला. ओके. बाकी बरा ना? डॉक्टर येतं? काय आजार बरी? काय नाही ना? काय डायबिटीस फायबिटीस काय नाही? वय किती आता? 63. ठीक आहे. बाकी कामाक नाही ना लावत काय? ओके. बबन काकांच्या तुम्ही मिसेस, पण तुमचा पण मुक्काम आता इकडे? हो, आम्ही सुरुवात आम्हीच केली. हो. पण मग रवाक काय आता? ते देवळ आहे ना, त्याच्या मागच्या बाजूला अनावगाव. हा, म्हणजे तुम्ही गावात राहता? हा. मग इकडे कामाला वगैरे येतात? नाही, आम्ही रात्रंदिवस इथेच असतो. रात्रंदिवस इथेच असता? वा. आणि हा महिलांचा कक्ष आहे ना? हो, महिला. आता किती महिला येतात आपल्याकडे? 20 आहे. 20 आहेत. आणि हे पण असं निराधारांचंच? हो. इथे काय नाही? मग इथे स्वतंत्र हे नाहीये का, अशी स्वतंत्र व्यवस्था अशी काही? म्हणजे सेपरेट रूम म्हणजे हा सेपरेट रूम ते नाही. आता एक केलंय डोनेशन आता फक्त 2 केलेले म्हणजे आहेत. आले नाही हा. ते डोनेशन देऊन केलंय. पण मग आता तुम्ही इथे काय कुणाकडे असे पैशासाठी वगैरे कुणाला अडवत नाही अजिबात? नाही, कोणी म्हणजे स्वतःच्या मनाने दान दिला. अच्छा. नाही म्हणजे समजा एक माणूस मला रस्त्यावरती म्हातारा भेटला आणि मला वाटलं की बाबा ह्या इथे आता त्याला काय कोण काय करण्यातलं नाही, आपण इथे आणून ठेवूया. मी माझ्याकडचे किती देणार? मला मर्यादा आहे, मला घरदार आहे, माझा संसार मला करायचा आहे. त्या माणसाला आम्ही सांभाळतो. अच्छा. रस्त्यावरच्या. हो. आणि काका पण असे रस्त्यावरच्या माणसांना म्हणजे कोणी जाणार नाही घेऊन येतात आणि नंतर त्याची सगळी चौकशी करतात. आधार कार्डापासून सगळंच. इथे किती दिवस झाले? 5 वर्ष होऊन गेले. 6 वर्ष चालू आहे. 6 वर्ष चालू आहे. मग इथे आता घरासारखं वाटतं? एकदम पहिल्यापासूनच. बरं. आणि घरी कोण आहे मग तिकडे? माझ्या घरी कोणी नाही. इथं निराधारानच घेतलं जातं. अच्छा. हा. ज्यांना कोणी मुलबाळ नाही अशा माणसानंच इथं घेतलं जातं. मग तुमच्या कुटुंबातला आता कोण कोण नाही. कोण नाही? मी एकटीच आहे. माहेरची माणसं सगळी भाऊ बहीण कोणच नाही मला. आणि इकडे पण म्हणून मी निराधार आहे. गोव्यातलं मग गाव कुठलं तुमचं म्हणायचं? पेडणे म्हणतात. पेडण्यातलेच? म्हणजे इथे जवळ आहे. पुलावरनं पलीकडे गेले तर पेडण्यात गेले. सातारड्याच्या पुलावर. बरोबर. हातपाय हलतात तोपर्यंत काय करता की नाही कामकाज? हो, हातात काय देतात ते फुल नाही, फुलाची पाकळी काय असतं ते आपलं आपण करतो. अच्छा. आनंद नाही. आम्ही आता कार्यक्रम वगैरे टीव्हीवर बघतो का, त्याच्यासाठी ह्या मनाला आनंद मिळतो विरंगुळाचा. बरोबर. त्याच्यासाठीच बघत असतो. इथं येऊन मी एकदम समाधानी आहे. आणि महत्वाचं म्हणजे ह्याचं टेन्शन नाही हो, कमाई काय करू ना. बबन पोरब, बबन काका तुम्ही भेटलात किंवा भेटाल तर ते आले. ते कुणाला एका शब्दानं आम्हाला कधीच दुखवत नाही. पैशाची शब्दानं नाही, कशाच गोष्टीनं नाही. पैशाची चिंता नाही, काही कसलीच चिंता नाही आम्हाला, कशाचीच नाही. मस्तपैकी 3 टाइम खायचं. कोण करील किंवा आम्हाला कोण काय त्रास देईल, काय सुई सुद्धा टोचेल अशी ह्याची भीती नाही. सर्दी खोकला झाला की सिस्टर आहे, आणि काय झालं की आमची काकी आहे, डॉक्टर येतात. हा, सगळं काय ते बरोबर होतं. काही एक कसलाच आम्हाला इथे त्रास नाही. मी सांगितलं ते 5 वर्ष मी आनंदाने काढली. 6 वर्ष चालू आहे. देवाच्या दयेने सगळं व्यवस्थित होईल. आणि आता ह्याच्या पुढे त्याच्यापेक्षा चांगलं होईल. होय. हो बबन काका, ही गाडी आहे तुमच्याकडे? ॲम्ब्युलन्स पण आहे? अच्छा, म्हणजे ॲम्ब्युलन्स एक लागणार आहे तुम्हाला. राजापूरला तोडणकर कुठे आहेत? होय. गाव कुठलं? खुद्द राजापूर. वासंती तोडणकर. घरा कोण नाही? नमस्कार. तुमचं कुठलं गाव? त्याला जरा ऐकायला येत नाही. ऐकायला येत नाही? त्याच्यामुळे अशा हाताने डॉक्टर विजिटला येतात. तरी आठवड्यात नाही एकदा दोनदा लागले तर येते. हे रस्त्यापासून लांब आहे एकदम. काय लागलं अचानक तर? अचानक कोणाला आजार पण आलं, काय झालं तर हे लांब आहे ना? सिव्हिलला आम्ही घेऊन
अच्छा, मग तुमच्या गाडीने नेता? हा, आमच्या गाडी. ओके ओके ओके. काका गाडी गाडीतून तसं म्हणायला गेलं तर 4 किलोमीटर तरी असेल. हो बघितलं मी, आता आम्ही हायवे पासून शोधतच आलो ना, हे मस्के साहेब होते म्हणून आम्हाला हे सापडलं तरी पटकन. सर बघा, हा दोन माणसांसाठी की एक माणसासाठी? 4 जणांसाठी. 4 जण नाही, पण 4 जणांना मिळून आपल्याला संडास बाथरूम एक. बरं मला एक सांगा, आता हे संडास बाथरूम आहे इथे, ओके, काही विषय नाहीये, पण व्हीलचेअर वाले माणसं असली तर व्हीलचेअर लागलं पण आपल्याला त्यांच्यासाठी एक बेड रिडन केलेलं आहे. ते कुठे आहे? हे जाग्यानं. 30 मध्ये किती वर्ष? हे 8-10 वर्षामध्ये आहेत. हो, म्हणजे आलेले ते नंतर आपल्याकडेच राहतात ना, परत कोण गेला असं नाही ना? होय, त्यांचे अंत्यविधी मीच करतो. म्हणजे परत कोण गेलेले नाही, डिस्चार्ज वगैरे असा प्रकार होत नाही. आम्ही बऱ्याच वेळा आवाहन केलं की म्हटलं बाबा 1 दिवसासाठी तरी द्या, तुमच्या मुलाला आजी नसेल, आजोबा नसेल तर 1 दिवसासाठी त्या वाढदिवसाला तरी घेऊन जा म्हणा, 1 दिवस त्यांना आजी आजोबा दाखवा. कारण काय माहितीये का, आता नवीन पिढीला कदाचित आजी आजोबा असं. एक प्रयोग फक्त कणकवलीतून एका उभयतांनी केला होता. 1 दिवस नेला आमच्या एका आजीला आणि आजोबांना, दिवसभर छानपैकी कार्यक्रम केला. अक्षरशः त्याच्यातली आजी आहे. आता पण आता मग ह्यांची जर प्रॉपर्टी असेल तर काय करतात? आता ती सामाजिक मध्ये असते त्यांची जमीन, वैयक्तिक असेल, वैयक्तिक काही नसतं ते, नसतंच त्यांचं, सिंगल नावावर असं आलेलं नाही. आणि असेलच समजा 5-10-25 हजार रुपये तर ते इथे दान करतात. त्याची रिसिप्ट म्हणजे काय, तो कोण येईल दाखल करायला शेजारी. त्याच्या आता ह्यांचं दाखल करताना शक्यतो कोण येतं? शेजारी, कार्यकर्ते, गावातला कोणतरी शेजारी, त्याला त्यांची दूरच्या नात्यातला असं ते ऍडमिशन तशी चालते. एकदा आला की तो माणूस परत ह्याच्यातनं सुटलेला नाही. त्याचा जे काय ते तुमचाच झाला, तुम्ही त्याचं पालन करते, अशा प्रकारचा विषय आहे. आणि गरज आहे ते आजची समाजात, कारण हे देवपूपणा खूप वाढलाय. कठीण आहे म्हणता, हा विषय तर वेगळाच आहे की काहीच नाही, असलेले पण निराधार व्हायला लागले. त्याचाच वाईट वाटते की काही लोक अशी आहेत की त्यांना वारस आहेत, मुलं आहेत, सुना बघत नाहीत आणि त्यामुळे वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागतोय. पण त्याच्यासाठी पण चालू आहे. पण हे तुमचं खरोखर चांगलं की ज्यांना खरोखर कोणीच नाही त्यांच्यासाठी, आणि ते परत एक कुठल्या प्रकारचे शुल्क न घेता विनामूल्य अशी. म्हणजे विनामूल्य करताना आपल्याला सरकारचं काय अनुदान वगैरे मिळतंय का? नाही, सरकारचं अनुदान नाहीये, अजिबात काही नाही, अजिबात काही नाही. कारण 40 लोक 37 माणसं आहेत तुमच्याकडे म्हटल्यानंतर ते जरा खर्च मोठाच झाला. तो नाही होत, 1.5-2 लाख रुपये खर्च आहे. मग आम्ही काय करतो, धान्य रूपाने या औषधाच्या रूपाने सरासरी 4 ते 5 हजार रुपये एका माणसाचा खर्च. 40 माणसाचे 2 लाख रुपये हे येणार. होय, 50 माणसं झाली, घर चालवताना आपल्याला 2 माणसं म्हटली तर 10-12 हजार रुपये. माणसी 100 रुपये धरले तरी 5,000 रुपये होतं. मग आमच्याकडे एक पद्धत आहे की म्हणजे कसं होतं, कोणाचा वाढदिवस असेल तर त्याने 5,000 रुपयाची रिसीट फाडायची आणि अन्नदान करायचं. त्या दिवशी म्हणजे त्याच्या पसंतीचं जेवण यांना घालणार आणि त्याची व्हिडिओ शूटिंग करून पाठवणार की बाबा आज या तुमच्या. अशा प्रकारचंही आहे. आणि आता हे जे सगळं काय आहे याच्यासाठी संपर्क तुमच्याकडेच करायचा. होय, माझ्या ऑफिसचेच नंबर आहेत दोन्ही ते. आणि बहुतांश ते ही मुलगी आता फोटो काढला. आपला ट्रस्ट मुंबईचा आहे का काका? कुठला आहे ट्रस्ट? कुठला आहे हा, मुंबईचा की इथला स्थानिक ट्रस्ट आहे? मुंबईचा काही संबंध नाही. मुंबईचं काही नाही, इथे सिंधुदुर्ग. ते त्या दिवशी गेलो होतो ना तुमच्या त्या नर्मदा आयुक्तकडे, इथे होते त्यावेळी. ओके 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 ओके. खूप चांगल्या प्रकारे त्यांनी पण सहकार्य केलं होतं. असं होतं. आमची पहिल्यांदा फार दयनीय अवस्था होती. 5 वर्ष आम्ही ह्या पत्र्याच्या जागेत काढली होती खाली. आता हे खूप डबल झालं. हे नंतर कोणी दिलं? म्हणजे हे अनेक लोक, म्हणजे काय ह्याच्यात आमचे एक सिनियर ट्रस्टी आहेत रघुवीर मंत्री, त्यांनी पत्नीच्या नावे ही एक ते इथलेच आहे, शिरोडे सिंधुदुर्ग. असं बहुतांश म्हणजे काय आहेत, सगळे ट्रस्टी आहेत ते प्रतिष्ठित आहेत, आपापल्या परीने त्यांनी केलंय. हे इकडचं आहे त्यांनी केलंय. असं दुसरे एक महेश पारकर म्हणून कणकवलीचे आहेत, त्यांनी गेलंय. हे आता इथे मानधन म्हणून शुल्कावर कोण काम करतं? आता ह्याच्यात म्हणजे काय 10 जण कार्यकर्ते ह्याच्यात, म्हणजे ते मानधन होते. मानधन एवढ्यासाठी म्हणतो की 7,000 चालू आहे. बरोबर आहे. अगदी 3,000 पासून 7,000 पर्यंत आता 10 वर्षात 7,000 वर आल्यात.
असं. आणि डॉक्टर वगैरे कसं, डॉक्टर सुद्धा म्हणजे काय विनामूल्य का, पण आता सोय काय झाली आहे, त्यांना प्रत्यक्ष यायला लागत नाही. आता अगदीच म्हणजे सिरियस असेल तर व्हिडिओ कॉल करायचा आणि पेशंट दाखवायचा, ते बोलणार त्यांच्याशी काय होतंय कसं, आणि नर्स ट्रेंड आहे माझ्याकडे. ओके, मी ती ठेवली ते पाहिजे, कारण सगळे वयस्कर सगळे होय, 60च्या पुढचेच आहे. हो, आणि आयुष्यभर कष्ट करून थकलेली असतात. फक्त इथे आल्यानंतर जरा त्यांच्यात ताजेतवाने येते. होय, असं होतं, आपुलकी येते आपल्या माणसात. आणि ते मात्र एक वेगळे पण हे आहे की त्यांना मी विश्वास दिला की तुम्ही उमरा ओलांडून आत आलात की तुम्ही माझ्या घरी आलात, मी आणि काकी. त्याच्यामुळे आता तुम्हाला काय हवं नको ते सगळं मिळणार. त्याच्यामुळे बाकी काय मागे झालं ते त्याचा विचार करू नका. आणि समाजाच्या कृपेने आहे ना, दर आठवड्याला नॉनव्हेज म्हणा, काहीतरी गोडधोड म्हणा, समाजात माणसं आहेत की जी ह्याच्यासाठी मदत करू शकतात. मला असं म्हणजे कसं म्हणजे असं विचारलं होतं की समाजात माणुसकी कमी होत चाललेली आहे. ते तुमच्या म्हटलं ही 50 माणसं पोचते समाजाच्या जीवावर, म्हणजे समाजात माणुसकी आपला बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आपण जे निगेटिव्ह आहे जे ते बघतो की हा मदत करणार, त्याने टाकलं याने टाकलं, पण इथं स्वतःहून लोक येऊन आपलं काय आनंद ह्यांना सामील करून घेऊन आपल्या इथे सहकार्य करतायत. त्यामुळे हे कार्य चालू आहे. माणुसकीचा विषय असा झाला आहे की बरेचदा आपण दिलेलं दान आहे हे सत्पात्री लागतं की नाही हा प्रश्न पडतो. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला म्हणजे कसं माहितीये का, हाताची बोट सारखी नाही आहेत त्याच्या, म्हणजे काय 5 पैकी म्हणजे 4 काय होत नाही. आता हे आम्ही सुद्धा म्हणजे काय आम्हाला ते म्हणजे याच्यावर सुक्याबरोबर ओलं म्हणतात ना, तसं कसं काय मनात आलं त्यावेळेला. नाही, ऍक्च्युली माझ्या मनात नव्हतं हा प्रकार होता तो. याच्यामुळे पुतण्यामुळे आहे ना आम्ही रिटायर होऊन इथे म्हणजे आम्हाला आयुष्यभर आहे ना आम्ही समाजातच वावरलो होतो. ते म्हणजे समाजात इथे काय नाही तिथे काय, मुंबईचं होतं, 40 वर्ष मुंबईत काढले. मग इथे आल्यानंतर मला असं वाटलं काय माहितीये का, चल काय आहे, मग मी शेती विभागात यांना मदत करायला लागलो की पण आपल्याकडे आता नवीन तंत्रज्ञान येते, कृषी अधिकारी आहेत, पशुवैद्य आहेत, काही सगळ्यांना घेऊन यायचो आणि गावात कामं करायचो. असं 5 वर्ष चाललेलं होतं. तोपर्यंत हा पुतणा म्हणाला, काका आपल्याला असं असं काम करायचंय तुमच्या जीवावर, कारण मी मुंबईत राहणार. तर म्हटलं चांगली गोष्ट आहे, 5 वर्ष तुला उभं करून देतो आणि नंतर तुझं तू बघ असं सांगितलं. तर 3 वर्षातच त्याने सोडलं आणि त्यामुळे मला हे पुढे चालवायचं. मग आता ही टीम मुंबईची होती. मग मी इथल्या धर्मांध आयुक्तांना सांगितलं की अशी अडचण आहे, उद्या आम्ही रस्त्यावर येणार. माझ्या अंगावरती म्हणजे 30 म्हाताऱ्यांचा बोजा आहे. ही जमीन सुद्धा अशीच म्हणजे काय थोडे पैसे देऊन घेतलेली आहे, विकत घेतली. मालक होते त्यांच्याकडून अशीच विकत घेतली. दान हल्ली जमीन कोण करत नाही, कारण सोन्यापेक्षा ते आता आहे. आपण दुसऱ्याला सल्ला देऊ शकतो पण आपल्या हातून होताना आणि निवांत असं वाटलं काय यांचा समाजाला त्रास नको आणि त्यांना यांना नको, म्हणून असं इथे पलीकडे नदी आहे, छान असं म्हणजे नैसर्गिक वातावरण आहे. अनेकांनी म्हणजे काही मदत केली. दानशूर लोकांचं एका बाजूला प्रवाह की कमी होत चालले आहेत, पण ह्याच्याकडे बघून वाटतं की दानशूर लोक आहेत पण त्यांच्यापर्यंत आपलं काम पोचलं पाहिजे आणि आपला प्रामाणिकपणा हा फार महत्वाचा आहे. की तुम्ही जे काम करताय त्याचा विश्वास जर समोरच्याला असेल तर माणसं मदत करायला पुढे येणार. कारण बऱ्यापैकी म्हणजे काय गेली 10-12 वर्ष बऱ्यापैकी चालवलं. मी आत्ताच सकाळी कोणाला तरी सांगत होतो, म्हटलं एवढ्या वर्षात कधी अशी म्हणजे वेळ आली नाही. आज कदाचित अकाउंटला काही नसेल पण यांना खाणं जेवणं हे त्याचं सगळं आपल्याकडे उपलब्ध. पैसे नसतील पण त्यातला जे लागणाऱ्या वस्तू आहेत जिन्नस तो मात्र आपल्याकडे दिले. आणि बऱ्यापैकी या ग्रहस्थांनी त्यांच्यासाठी राहण्याची सोय केली, असं एखाद्या हॉस्पिटल सारखं छान वाटलं, सुंदर. आणि परब आणि आम्ही हे सर्वजण भेटायला आलेले ह्या त्यांचे सौभाग्यवती. हे गुरुनाथ कुडव, हे साबजीराव म्हस्के, हे पंढूरचे उपसरपंच आहेत. या सौ परब, हे बबन काका आणि हे निलेश विलणकर आणि हे स्वतः विजय पाडावे. थांबा.